सध्या आपण पाहतोय पहिला सामना जिंकला नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे संघाने, दुसरा सामना जिंकला डीएससी चिंचगड संघाने, तिसरा सामना जिंकला क्रियांश 11 चिंचगड संघाने आणि आता चौथा सामना एका बाजूला अन्वी 11 मुसारणे आणि एसपी विलोशी. गोलंदाजी मागवा गोलंदाज प्रियेश पाटील आपण सध्या पाहतोय. पहिलाच बॉल चेंडूला भिरकावून दिलाय सरळ मैदानाच्या बाहेर, षटकार. मॅच मध्ये पहिल्या बॉलवर षटकार आलाय. 3 मॅच मध्ये पहिल्या बॉलवर षटकार आलाय. विशाल दिनकर अप्रतिम स्ट्रोक आपण पाहिला, षटकार. प्रियेश पाटील त्याच्यावर मात्र आक्रमण केलं गेलं पहिल्याच बॉलवर. एसपी विलोशी संघाला आपण पाहतो फिल्डिंग करताना आणि बॅटिंग करताना अन्वी 11 मुसारणे, षटकाराने स्वागत केलं गेलं गोलंदाजाचं. जर आपण पाहिलं बॅटची कडा घेऊन चेंडू मागच्या दिशेला आला होता. तिथे जर आपण पाहिलं तर धाव घेण्याचं रोखलं गेलं. निर्धाव स्वरूपाचा चेंडू संपला जाईल. दुसरा तिसरा बॉल. हा चेंडू जर आपण पाहिला पडल्यानंतर बाहेर निघाला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक एक्स्ट्रा स्वरूपाची धाव स्कोर कार्ड वर जोडली जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवर. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. सात धावा स्कोर कार्ड वर. इथे जर आपण पाहिला बिटवीन द गॅप खूप चांगलं कव्हर ड्राईव्ह इथे आपण पाहतोय. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांकरता करता आलाय, चौकार. पंधरा या आकड्यावर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्तीस आलाय. सुरेख फटकेबाजी विशाल दिनकरच्या माध्यमातून सुरू आहे. अगुटप्पाचा बॉल ऑन साइडला उडवला गेलाय. सलगचा तिसरा चौकार हॅट्रिक विशाल दिनकरच्या माध्यमातून, चौकार 4. पहिल्या चेंडू षटकाराला, त्याच्यानंतर डॉट बॉल आणि तदनंतर मात्र सलगचे 3 चौकार आपण पाहिले. स्कोर कार्ड 19. 5 चेंडूंचा खेळ तो आतापर्यंत संपलाय. शेवटचा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर परतावं लागलं विशाल दिनकरला. परतीच्या प्रवासाला बिग विकेट डाऊन. एका ओव्हरचा खेळ संपला गेला. अन्वी 11 मुसारणे 1 बाद 19 या आकड्यावर.
पहिले षटक प्रियेश पाटीलचं संपलं. आता मात्र पियुष भोईर एजे चॅलेंजर्स हमरापूरची ट्रॉफी ओपनच्या प्लेयरला उभं केलं होतं अगदी जाग्यावर. तोचा गोलंदाज आहे पियुष भोईर, अगदी कमी वयाचा खेळाडू एस पी बेलोशीच्या माध्यमातून. पहिला चेंडू हाताळत असताना जर आपण पाहिलं चेंडू थोडासा बाहेर निघाला. पंचांनी पाहिलं, हेरलं, वाईट करार केला गेला. एका धावेने स्कोर कार्ड 20 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. पहिला चेंडू हाताळत असताना पियुष भोईर. इथे मात्र फलंदाज भावेच्या बॅटमध्ये एक सुरेख स्ट्रोक, चेंडू मैदानाच्या बाहेर, षटकार. या षटकाराच्या माध्यमात 32 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जातील. काही अफलातून फलंदाजी सागरच्या माध्यमातून. यावेळेस मात्र चेंडूला थोडस उपटून टाकलेला चेंडू होता. निर्धाव स्वरूपाचा चेंडू संपला जाईल. सागर याला काहीसा समजत नसणारा. डॉट बॉल. 3 चेंडूंचा खेळ पाहता पाहता संपला. पहिल्या झोन बॉलवर अप्रतिम फटके आपण पाहिले सागरच्या बॅटमधून. उत्तुंग फटके, षटकार आले. इथे जर आपण पाहिला तर आता हा बॉल तिकडे चाललाय थर्डमॅन कडे, सीमा रेषा पार, चौकार.
च्या माध्यमातून अनविल 11 मुसारणे राजेश सातवीला आपण सध्या पाहू शकाल ऑन स्ट्राईक. 36 धावा आहेत स्कोर कार्डवर. पहिला बॉल तिसऱ्या षटकामधला पडल्यानंतर थोडासा टर्न झाला चेंडू. डॉट बॉल. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आपण सध्या पाहतोय. सुपर 4 मध्ये कुठला संघ पोहोचेल आजच्या दिवसामध्ये. इथे फटका चांगला बिटवीन द गॅप. चेंडू निघून जाईल सीमा रेषेला क्लिअर करताना. मिड विकेट. चौकार 4. कट 40 वर जाऊन पोहोचलाय तिसरा बॉल. हा चेंडू जर आपण पाहिला तर तिथे मात्र परतावा लागेल. राजेश सातवी परतीच्या प्रवासाला. विकेट क्रमांक 2. राजेश आउट. ऋषी शेळके नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना अनविल 11 मुसारणे संघाच्या माध्यमातून 40 धावा सध्या स्कोरकार्डवर जोडल्या गेल्या. 3 बॉलचा खेळ संपुष्टात आलाय. तिसऱ्या षटकामधला ऋषी शेळके ऋषी करता पुढचा चेंडू घेऊन सज्ज असेल निखिल पाटील. इथे ऋषीनं बॉलला उडवलं गेलंय. क्षेत्ररक्षक तिथे अंदाज चुकला त्याचा आणि तिथे 2 धावा तोपर्यंत कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. या 2 धावांनी आता स्कोर कार्ड 42-42 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडूंचा खेळ पाहता पाहता संपला. फायनलचा दिवस आहे आजचा या स्पर्धेचा. शनिवारचा दिवस. ते ऋषीला जर आपण पाहिलं बॅटन बॉलचं कनेक्शन बनलं नाही तिथे आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू संपला जाईल. 5वा आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय निखिल पाटीलच्या षटकामधला. इथे फुल टॉस बॉल. कलात्मक फटका. चेंडू निघून जाईल थर्ड मॅनच्या क्षेत्रात. चौकार. 3 ओव्हरचा खेळ संपला गेला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम अनविल 11 मुसारणे जाऊन पोहोचले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 या धावसंख्येवर.
दीक्षित मात्र इथे पहिल्याच बॉलवर विकेट काढतोय. फलंदाजाला परतावं लागले परतीच्या प्रवासाला. नवीन बॅटर जर आपण पाहिलं वेदांत मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. पहिल्याच बॉलवर विकेट आली. दीक्षित आपल्या षटकामधला दुसरा चेंडू घेऊन सज्ज असेल राऊंड द विकेटने पंचांच्या उजवीकडून. हा चेंडू जर आपण पाहिला पडल्यानंतर सरळ निघून आला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. इनिंग ब्रेक मध्ये विजयी संघांचे प्रतिनिधी लॉस टाकले जातील. सर्व विजयी संघांचे प्रतिनिधी आपण इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी मुख्य मंचाजवळ यायचं आहे. इथे फुलटॉस बॉल. त्या फुलटॉस बॉलला लॉंगॉच्या डोक्यावर आलेला उत्तुंग फटका षटकार. जाईल 52 या धावसंख्येवर या षटकाराच्या माध्यमातून. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला. दीक्षित ते मात्र चांगला फटका वेदांच्या पाठमधून आपण पाहिला. इथे हा चेंडू बॅक टू द बॉलर घेऊन काढण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू थोडासा लॉंग ऑन कडे झुकला. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने स्कोर कार्ड 53 वर जाऊन पोहोचला. पाहता पाहता चेंडूंचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ संपलाय. दोन चेंडू शिल्लक राहिलेत या षटकामधले. ऋषी शेळके ऑन स्ट्राईक. डावकुरा बॅटर आहे त्याच्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये इथे बदल केला जातोय. हा चेंडू जर आपण पाहिला व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक एक्स्ट्रा स्वरूपाच्या धाव इथे स्कोर कार्ड वर जोडली जाईल. 54 वर स्कोर कार्ड. पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना सध्या आपण इथे पाहतोय. त्याच्यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होईल. इथे जर आपण पाहिलं बॅटची कडा लागली. चेंडू मागच्या दिशेला लॉंग स्टॉप कडे. चेंडू तिथे निघून आलाय सरळ सीमारेषा पलीकडे. 4 धावन करता चौकार.
चौकारा करता 4. वर लागल्या गेल्यात एका मोठ्या फटक्याच्या आतुरतेमध्ये अनवी 11 मुसार आणि संघ. ते मात्र जर आपण पाहिलं बॅटची कडा चेंडू लॉंग स्टॉप कडे दणदणीत चौकार 4. स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 68. इथे षटक समाप्त झालंय. स्कोर कार्ड 68 या आकड्यावर जिंकण्याकरता 69 या धावसंख्येची गरज असेल एसपी बिलोशी संघाला. 5 षटकांमध्ये 69 धावा जिंकण्याकरता. चला लॉस आपण इथे टाकूयात. याच्यानंतर होणाऱ्या सामन्याचे 2 पुकार ऑलरेडी सर्व संघांना देऊन झालेले आहेत. इथे आपण पुढच्या सामन्यांचे लॉट्स लगेच इथे टाकतोय. इथे आपण लॉट्स टाकतोय. 2 चिठ्ठ्या उचलल्या जाईल. त्यांचा पहिला सामना तदनंतर लगेच दुसरा सामना अशा लॉट्स इथे टाकतोय. नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे आणि क्रियांश 11 चिंचगर पहिला सामना. दोन्ही कॅप्टन टॉस करण्याकरता लगेच दाखल व्हायचं. क्रियांश 11 चिंचगर आणि नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे विजयी संघ आणि डीएससी चिंचगर असा दुसरा सामना असेल. चला या क्रियांश 11 चिंचगर कॅप्टन आणि नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे कॅप्टन टॉस करण्याकरता आपण लगेच या ठिकाणी दाखल व्हायचं आहे.
एका बाजूला अभिनय पाटील आणि त्याच्या साथीला जर आपण पाहिलं तर मुकेश, जी जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं गोलंदाज विशाल. पहिला बॉल, पहिला चेंडू जर आपण पाहिला तर तिथे निर्धाव स्वरूपाचा संपला जाईल. त्याला नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रेचे कॅप्टन आलेले आहेत. क्रियांश 11 चिंचगर कॅप्टन. दोन्ही कॅप्टन टॉसबॉक्स मध्ये जोडलं जायचंय. हा बॉल जर आपण पाहिला तिथे जेलची संधी आणि तिथे परतावं लागेल. फलंदाज जर आपण पाहिला तर मुकेश बॅक टू द पॅव्हेलियन. टॉसबॉक्स मध्ये रामेश्वर भोईर सरांच्या शुभ हस्ते एका बाजूला नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे. सेकंड राऊंडचा पहिला सामना आपल्या भेटीला येईल. क्रियांश 11 चिंचगर आणि नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे. चार षटकांचा सामना असेल. क्रियांश 11 चिंचगर संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. क्रियांश 11 चिंचगरच्या माध्यमातून नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे आपण फिल्डिंग करण्याकरता तयार राहायचंय. आकाश नवीन बॅटर. ऑनसाइडचा फटका तिथे जर आपण पाहिलं तर एक पहिली जाऊ कंप्लीट झाली. तीन चेंडूंचा खेळ पाहता पाहता संपला. एक धाव स्कोर कार्डवर. 69 धावा जिंकण्याकरता करायच्या आहेत. तर SP बिलोशी संघाला मोठं टार्गेट जरूर आहे. मात्र फलंदाजी क्षमता ती दोन्ही टीमकडे तेवढीच ताकदीची आहे. त्याच्यामुळे आता प्रथमतः फलंदाजी तर दाखवली अनवेलेवर मुसारडे संघाने. मात्र आता SP बिलोशी अभिनय पाटील ज्या खेळाकरता जाणला जातो तो खेळ काय त्याच्याकडनं पाहायला मिळेल. विशाल दिनकर आपल्या षटकामधला चौथा बॉल. फुल टॉस बॉल. अभिनय पाटीलनं बॉल ला उडवलाय डाऊन दी ग्राउंड समोरच्या क्षेत्रात. 1 बाउंड चौकार 4. चांगल्या लाईनमध्ये फलंदाजी करत असताना काल 80च्या मैदानावर 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकले होते अभिनय पाटीलने. इथे परतवण्याची संधी. बिग विकेट डाऊन. अभिनय पाटील परतीच्या प्रवासाला आउट. नवीन फलंदाज प्रियेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्ती झालाय. स्कोर कार्ड 5 या आकड्यावर. 69 धावांचा पाठलाग करत असताना मुकेशला लवकर परतावं लागलं. अभिनयला नुकतंच परतवलं गेलंय. आता प्रियेश पाटीलवर संपूर्णतः दारोमदार. शेवटचा बॉल. प्रियेशनं उडवून दिलं, फेकून दिलं सरळ. ओव्हर दी लॉंग ऑन. षटकार. एका ओव्हरचा खेळ संपला गेला. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 69 धावांचा पाठलाग करत असताना टीम SP बिलोशी जाऊन पोहोचले 11 आकड्यावर.
पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 11 धावा 69 धावांचा पाठलाग करत असताना एनिमी 11 मुसारणे संघाकडून गोलंदाजी मार्कवर ऋषी शेळकेला आणलं गेलंय. आकाश ऑन स्ट्राइक. याच्यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल क्रियांश 11 चिंचघर. विकेटची संधी राजेश सातवे चुकी करणार नाहीये. परतावाला गेला आकाशला. विकेट क्रमांक 3. बॅक टू द डगआउट. आउट. नवीन फलंदाज सुभाष मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पहिल्याच बॉलला इथे ऋषी शेळकेने विकेट काढून दिली. राजेश सातवेने चुकी केली नाही आणि विकेट टिपला गेला. झेल सुरेखरित्या टिपला. हा बॉल तिथे जर आपण पाहिला पुनश्च एकदा उंच उडवलं गेलंय स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. बॅक टू बॅक दुसरी विकेट. विकेट क्रमांक आपण जर पाहिला 4. परतीचा प्रवास. हरेश्वरजी वेखंडे या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती आपण या मुख्य मंचावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. हरेश्वरजी वेखंडे. दरम्यान इथे जर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज अच्युत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना एसपी बिलोशी संघाच्या माध्यमातून बॅक टू बॅक इथे जर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 2 विकेट पडल्या गेल्या. आता या दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच ऋषी शेळके खूप चांगली कामगिरी करत असताना बॅक टू बॅक 2 विकेट. विकेट हॅट्रिक चा चान्स आहे. संधी आहे इथे या बॉलवर. तिथे जर आपण पाहिलं तर इनफिल्डला क्रॉस करून चेंडू थोडासा पुढे गेला. चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडनं. मिसफिल्डचा परिणाम. चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. चौकाराला. चौकाराने स्कोर पुढे गेला. 15 या धावसंख्येवर 69 धावांचा पाठलाग करत असताना चेंडू जर आपण पाहिलं तर बॅट अँड बॉलचं कनेक्शन बनलं नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू संपला जाईल. पाहता पाहता 4 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. 4 बॉलमध्ये 4 धावा खर्च केलेला आहे ऋषी शेळकेने. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी साकारत असताना इथे फुल टॉस बॉल. चेंडूला भिरकावून दिलाय. एक उत्तुंग फटका ओव्हर दी स्क्वेअर लेग. षटकार. धावांचा पाठलाग करत असताना आता 48 धावांची गरज आहे. पुनश्च एकदा इथे मात्र उंच उडाला चेंडू. राजेश सातवी तिथे त्याच्या हातातनं चेंडू निसटला जरूर होता मात्र बॅकअप होतं. परतावं लागेल फलंदाजाला परतीच्या प्रवासाला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये स्कोर कार्ड 21 या आकड्यावर येणारे 18 बॉल आणि करायच्या त्या 48 धावा एसपी बिलोशी संघाला. 18 बॉल 48 ची गरज. दीक्षित नवीन बॅटर.
डीजे. जे वेखंडे आपल्याला विनंती, आपण या मुख्य मंचावर आपल्या सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आमदार चषक 2025 कुणे 11 बे आयोजित गणेशनगर कुडेचं आयोजन आमदार चषक हरेश्वरजी वेखंडे. आपल्याला विनंती, आपण या मुख्य मंचावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशालला आणले गेले. 18 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे SP बिलोशी संघाला जिंकायला. 18-48. तिसरा षटक, पहिला बॉल. ऑफ साइडचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. कराच्या माध्यमात स्कोर कार्ड 27 या आकड्यावर. आता मात्र 42 धावांची गरज आहे. 17 बॉल. ते बॅटची अगदी हलकीच लागली होती. समोरच्या बाजूला चेंडू गेला होता, तिथे एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेने स्कोर कार्ड 28-28 वर जाऊन पोहोचला. तिसरं षटक सध्या मार्गस्थ असताना पहिल्याच बॉलवर षटकाराला. दुसऱ्या चेंडूवर मात्र इथे एक धाव काढली जाते. आता स्ट्राइक रोटेट झाली. 4 चेंडूमध्ये आता कशा पद्धतीची कामगिरी साकारेल विशाल दिनकर. एका बाजूला फुलटॉस बॉल होता, त्याचा परिणाम घेता आला नाही. तिथे फलंदाजाला एक धाव तर कंप्लीट करण्यात आली. एका धावेने आता स्कोर कार्ड 29 वर जाऊन पोहोचेल. 40 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 3 चेंडू या षटकामध्ये संपले गेलेले आहेत. तिसऱ्या षटकामधले 15 चेंडू आणि 40 धावा. इथे चेंडूला फेकून दिले सरळ ओर दी मिड विकेट. षटकार. षटकाराने स्कोर कार्ड 35 वर जाऊन पोहोचला. आता 34 धावसंख्येची गरज आहे SP बिलोशी संघाला. पुनश्च एकदा चेंडू उडवण्याचा प्रयत्न झाला. चेंडू मात्र सरळ विकेट किपर राजेश सातवी यांच्या हातामध्ये विसावला जाईल. 5 चेंडूंचा खेळ पाहता पाहता संपलाय. 2 षटकार आले विशाल दिनकरच्या या षटकामध्ये. शेवटचा बॉल. 13 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे SP बिलोशी संघाला. 13 बॉल 34. त्या चेंडू जर आपण पाहिला तर तिथे लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेचा मनसुबा घेतला गेला. एका धावेने स्कोर कार्ड 36 या आकड्यावर. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. 12 चेंडू आणि करायचे त्यात 33 धावा SP बिलोशी संघाला जिंकायला. 12 बॉल 33. तोपर्यंत डीजे ला एक संधी. डीजे. जे वेखंडे उपस्थित आहेत त्यांचा यथोचित मानसन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने करतोय. मी कल्पेश अधिकारी आपल्याला विनंती करतो, आपण हरेश्वर वेखंडे यांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करावा.
अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि त्या भारतीय संस्कृतीप्रमाणे मान्यवर पाहुण्यांचा सन्मान आपण करतो. हरेश्वरजी वेकंडे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत, त्यांचा सन्मान. पहिलाच बॉल तिथे व्हाईट बॉलचा इशारा आला. एक एक्स्ट्रा स्वरूपाची धाव स्कोर कार्डवर जोडली जाईल. स्कोर कार्ड 37 वर. हरेश्वर वेकंडे ज्यांचा मानसन्मान आपण मुख्य मंचावरनं करतोय. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. राजेश सातवीचा हा चेंडू जर आपण पाहिला तिथे मिड विकेट मध्ये चाललाय क्षेत्ररक्षक. जोपर्यंत फेकी करेल तिथे जर आपण पाहिलं तर काय घडलं पाहूया. एक धाव. एक धाव तोपर्यंत कंप्लीट झाली. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जात असताना जर आपण पाहिलं तर 38. तर सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं एकच चेंडू आतापर्यंत हाताळून झालाय. 11 चेंडू आणि करायचे त्या 31 धावा SP बिलोशी संघाला. 11 बॉल 31. पुढचा बॉल इथे उंचावर गेलाय. झेलची संधी. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र पकडला जाईल झेल आणि परतावा लागेल फलंदाजाला. त्याचा संपला खेळ. 10 बॉल करायचे त्या 31. राहिलेत आणि करायचे त्या 31 धावा. 10 बॉल 31. इथे ह्या चेंडूला ओर दी लॉंग ऑन सुरेख फटका षटकार. निखिलने मात्र खूप चांगल्या पद्धतीची इथे फलंदाजी साकारत असताना हा चेंडू पुन्हा एकदा बॉलला उडवला गेलाय. चेंडू तिथे निघून गेलाय. आउट ऑफ दी पार्क. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. स्कोर कार्ड 50. कार्ड 50 वर जाऊन पोहोचला. 19 धावसंख्येची गरज आहे. चेंडूंचा विचार केला तर या षटकामधले 4 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. म्हणजेच 8 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे SP बिलोशी संघाला. निखिल पाटील खूप सुरेख फलंदाजी साकारत असताना इथे बॅटची एज लॉंग स्टॉप कडे चेंडू चाललाय. धन 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 करत सीमारेषा पार. चौकार आलाय. 54 धावा. 7 बॉल 15 धावांची गरज. जाऊन पोहोचला 58 या धावसंख्येवर. येणारे 6 बॉल आणि आता करायचे त्या 6 बॉल 11.
चेंडू जर आपण पाहिला बॅक टू द बॉलर, पहिली जाव घेत असताना तिथे जर आपण पाहिलं परतावं लागेल फलंदाजाला परतीच्या प्रवासाला. आता येणारे 4 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. SP बिलोशी संघाला 4 बॉल 11ची गरज. आठ गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. 4 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. पियुष भोईर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 11, 69 धावांचा पाठलाग करत असताना 58 धावा स्कोर कार्डवर. 4 बॉल मध्ये 11 धावा. याच्यातला विजयी संघ खेळणार आहे धनंजय स्पोर्ट्स चिंचगड संघाशी. इथे फटका, बॅटचं प्रॉपर कनेक्शन, चेंडू मैदानाच्या बाहेर, डाऊन दी ग्राउंड क्षेत्रात षटकार. बॉल शिल्लक राहिले. 3 चेंडू मध्ये करायचे त्या 5 धावा. 3 बॉल मध्ये 5 धावा. SP बिलोशी संघाला जिंकण्याकरता 69 धावांचा पाठलाग करत असताना 64 धावा सध्या स्कोर कार्डवर. हा चेंडू जर आपण पाहिला तिथे व्हाईट बॉलचा इशारा आला. एक एक्स्ट्रा स्वरूपाची धाव स्कोर कार्डवर. स्कोर कार्ड 65. या धावसंख्येवर 4 धावसंख्येची आता गरज आहे. 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. 3 बॉल 4. ते जर आपण पाहिला तर आता मात्र सुरेख बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू संपला जाईल. आता येणारे 2 बॉल शिल्लक राहिलेत. 2 चेंडू आणि 4 धावा असं मात्र समीकरण कंपल्सरी चेसिंग. 2 चेंडू 4 ची आवश्यकता असताना काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अनविल इवन मुस्ताराने, दुसऱ्या बाजूला SP बिलोशी. त्या फटका, किती धावा मिळतायत. 1 धाव तर कंप्लीट झाली. चेंडूची फेक. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाजाला परतावा लागेल. 1 धाव तर मिळेल. एका धावेने स्कोर कार्ड 66. आता 1 बॉल आणि 3 ची गरज आहे. एक चेंडू आणि 3 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमधून राहत असताना काय घडेल आता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर. 9 विकेट आतापर्यंत पडल्या गेल्यात. शेवटची विकेट आहे. 1 बॉल 3. एक चेंडू आणि 3 धावा शी मात्र आवश्यकता आहे. पियुष भोईर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजीच्या माध्यमातून त्याने आपली करामत तर दाखवली. आता फलंदाजीच्या माध्यमातून पाहूया कशा पद्धतीचा खेळ करेल. 1 चेंडू आणि 3 धावा. एका बाजूला अनवी 11 मुसारणे तर दुसऱ्या बाजूला SP बिलोशी. याच्यामधला विजय संघ DSC चिंचगड संघाशी खेळेल. याच्यानंतर नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे आणि क्रियांश 11 चिंचगड. 1 बॉल 3 ची गरज आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत आलेला सामना. 69चं टार्गेट होतं. 66 धावा सध्या स्कोर कार्डवर. चला घाई करा थोडी. 1 चेंडू 3. इथे किती धावा मिळतात पाहूया. 1 धाव तर कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा तिथे मात्र कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या.
एस पी बिलोशी संघ या ठिकाणी विजय झालाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम एस पी बिलोशी. आणि याच्यातला विजय संघ खेळणार आहे एस पी यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक पियुष करता आलंय. यायचंय पियुष. पियुष करता 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि एस पी यांच्या माध्यमातून निखिल बाबू करता देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. निखिल आणि पियुष दोघांनी यायचंय.